कामठी चुनाव विवाद पर धर्मपाल मेश्राम का पलटवार। 35 साल बाद बीजेपी की जीत तय। बेवजह विवाद खड़ा किया जा रहा है सुलेखा कुंभारे के द्वारा। कामठी म्यूनिसिपल काउंसिल चुनाव में उठे विवाद पर आज एससी कमीशन के वाइस चेयरमैन धर्मपाल मेश्राम ने बड़ी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि 35 साल के बाद बीजेपी के कामठी में जीतने की संभावना है, इसलिए चुनाव के छोटे से मुद्दे को अनावश्यक रूप से तूल दिया जा रहा है। मेश्राम ने सुलेखा कुंभारे के आरोपों की निंदा करते हुए कहा कि वे चुनाव से पहले तक बहुजन एकता मंच और महायुति के साथ गठबंधन में थी। कल तक उन्हें चंद्रशेखर बावनकुले का काम अच्छा लग रहा था, लेकिन अचानक इस तरह के आरोप लगाना बेहद निम्न स्तरीय राजनीति है, उन्होंने कहा। धर्मपाल मेश्राम ने आगे कहा कि देवेंद्र फडणवीस ने राज्य का विकास किया है और चंद्रशेखर बावनकुले ने कामठी और नागपुर को बड़े पैमाने पर आगे बढ़ाया है। ड्रैगन पैलेस को ग्लोबल लेवल तक ले जाने के लिए भी बड़ा फंड उपलब्ध कराया गया। उन्होंने कहा कि कुंभारे द्वारा लगाए गए आरोप जमीनी हकीकत से बहुत दूर है। हमें ऐसे आरोपों की परवाह नहीं, लेकिन गलतफहमियां न फैले, इसलिए आज प्रेस कॉन्फ्रेंस की। कामठी नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून 35 वर्षानंतर पहिल्यांदा जिंकण्याची शक्यता आम्ही निर्माण झालेली आहे आणि त्यातल्याच एका वैयक्तिक वादापोटी अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू देखील आहेत, हे आपल्याला माहिती आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, कामठी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनाकारण एका क्षुल्लकशा निवडणुकीच्या निमित्तानं वादात ओढण्याचं काम दुर्दैवानं या ठिकाणी झालेलं आहे, ज्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो। सांगायचं झालं तर कामठी विधानसभा असेल, नागपूर शहर असेल आणि नागपूर जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्याचा विकास साधताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या गतीनं चौफेर विकास या महाराष्ट्राचा साधला, अनेक विकासाचे नवीन परिमाण, नवीन बेंचमार्क त्यांनी जे निर्माण केलेत, त्याचाच कित्ता गिरवत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचा विकास साधताना नागपूर जिल्ह्याला देखील एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे। दुर्दैवानं काही प्रतित्यश राजकारणी, अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर, या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत भारतीय जनता पक्षाची बहुजन रिपब्लिकन एकता मंच या सुलेखाताई कुंभारे यांच्या राजकीय पक्षासोबत युती होती। मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बरियमचे उमेदवार असलेले श्री अजय कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आम्ही उमेदवारी दिली, युतीमध्ये उमेदवार म्हणून केलं। 3000 मताने ते मागच्या वेळेला पडले। ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा टर्न होता। आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अजय अग्रवाल यांच्या रूपानं निवडणुकीमध्ये उभा केला। इथपर्यंत सगळं बरं होतं, परंतु कालपर्यंत युतीमध्ये असलेल्या सुश्री सुलेखाताई कुंभारे यांनी अगदी पातळी सोडत वैयक्तिक स्तरावर बावनकुळे साहेबांवरती जे काही आरोप केलेले आहेत, ते आम्हाला मुळात या वृत्तीला आमचा विरोध आहे। कालपर्यंत जे काही सगळं चांगलं होतं, कालपर्यंत बावनकुळे साहेबांचं काम जे चांगलं दिसत होतं, आज असं काय घडलं की जे सुलेखाताईंना पटेनासं झालं, आणि पटेनासं झालं हे वाद विरोध मतभेद आम्ही समजू शकतो, परंतु एकदम खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप करण्याचे जे प्रकार आहेत ते आम्हाला मुळातच मान्य नाहीत। सुलेखाताई असं म्हणाल्या की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत। अगदी हास्यास्पद
अशा पद्धतीच्या आरोपांना खरं तर आम्ही काळजी करत नाही, परंतु जर उत्तर दिलं नाही तर त्याचे वेगळे परिणाम किंवा वेगळ्या चर्चा सर्वदूर समाजात पसरू नये एवढ्याच अर्थानं आम्ही तुमच्या समक्ष आज हजर झालेलो आहोत. कामठी शहराचा विकास साधताना माननीय बावनकुळे साहेबांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला एवढा निधी दिला की आज शहरामध्ये जिल्ह्यातही राज्यातही आणि देशातही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एक ड्रॅगन पॅलेस टेम्पल म्हणून त्याचं नाव झालेलं आहे. यामागे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सन्मान्य गडकरी साहेब असतील किंवा मग बावनकुळे साहेब असतील, या सगळ्या नेत्यांनी त्या सगळ्या गोष्टींमध्ये हातभार लावलेला आहे. असं असल्यावरही एका क्षुल्लकशा निवडणुकीच्या संदर्भाने एवढी आग्रही भूमिका मांडत अगदी खालच्या पातळीवर आरोप करणे हे एका सुज्ञ राजकारण्याला शोभण्यासारखं मला तरी निश्चितच वाटत नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत ते आरोप योग्य ठिकाणी, मग ते प्रशासकीय व्यवस्था असेल, जिल्हाधिकारी असतील, निवडणूक आयोग असेल, अशा ठिकाणी करण्यापेक्षा त्यांनी जी काही आज दरी जी कमी झालेली आहे, भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती वर्ग विशेषत्वाने बौद्ध समाज, ही दरी त्यांनीच त्यांच्या प्रयत्नातून जी कमी झाली होती ती दरी त्यांनी आता पुन्हा एकदा रुंदावण्याचं काम देखील केलेलं आहे. त्यामुळे समाजाचा देखील त्यांच्यावर किती विश्वास भविष्यात बसेल याबद्दल मी स्वतः एक व्यक्ती म्हणूनही आणि बौद्ध समाजाचा अनुयायी म्हणूनही जरा साशंक आहे. त्यामुळे मी पुनश्च आपल्या माध्यमातून या सगळ्या वादावर पडदे पाडत विनंती करतो, आवाहन करतो की निवडणुकीचे निकाल 21 तारखेला प्रसिद्ध होणार आहेत. जे काही व्हायचं ते होईल. निवडणुकीचे निकाल तिथल्या सर्वसामान्य जनतेनं जे काही मताधिकार जे त्यांना दिलेला आहे या देशातल्या संविधानानं, लोकशाहीनं, त्याच्या माध्यमातून जे निवडणुकीचे निकाल असतील ते येतील. परंतु ही मात्र जी दरी आहे, सामाजिक दरी आहे, धार्मिक दरी जी रुंदावण्याचे जे काम जे होत आहेत ते कोणीही करू नये एवढंच आवाहन मी आपल्या माध्यमातून या प्रसंगी या पत्रपरिषदेच्या माध्यमातून करतो. मेश्राम ने कहा. अंत में उन्होंने अपील की कि चुनावी राजनीति में सोशल गैप न बनाया जाए और सही मंच पर शिकायतें की जाए.